मारलेली आहे, जी कामासाठी एवढं हे बांधकाम कंपाऊंड केलेलं आहे, जेणेकरून बाहेरची जनावरं वगैरे इकडं आतमध्ये यावी. आणि हे बघा बांधकाम आमचं, हे समोरची गेटची एंट्री आहे, अतिशय सुंदर असं हे गोलाकृती केलेलं आहे. आणि भरपूर दिवसातून पहिल्यांदा झालं आता हे इथलं भरपूर समोरचं हे काम फक्त हे आपलं हे एंट्रीचं आहे. आणि सुंदर असं गोल असं मस्त एक लुक आहे एंट्रीसाठी, मस्त छान असं काम केलेलं आहे. हे बघा मस्त गोल आहे आणि 2 खिडक्या देखील आहेत इथं. ही समोरची गेटची एंट्री राहणार, हा पाठीमागचा दरवाजा राहील. तर हे पाण्याचं तर बघा पूर्ण सुकून गेलेलं आहे. आज आमचा पहिलाच दिवस आहे कामाचा. हे बघा इकडनं आपलं टॉयलेट बाथरूम वगैरे मुलांसाठी इथं राहणार आहे. टॉयलेट बाथरूम वगैरे राहणार आहे. तर हे देखील काम आमचं राहिलेलं आहे. मटेरियल संपलेलं, तर आज मटेरियल आणलेलं आहे. वेल्डिंगचं पूर्ण काम झालेलं आहे. थोडंसं मागच्या साईडचं ऑफिसचं आणि 2 क्लासरूमचं देखील काम बाकी आहे अजून. तर बघू शकता तुम्ही बांधकाम एकदम पूर्ण झालेलं आहे. आणि हा बघा दोन्ही देखील एकदम खराब होऊन गेलेले आहे. मटेरियल नसल्यामुळं काम बघा अख्खं काम बंदच होतं, जवळपास महिनाभर काम बंद होतं. आणि आता हे मटेरियल आलेलं आहे बघा, लोखंड वगैरे आलेलं आहे. तर आता आम्ही ते काम चालू करणार आहे. इथं वॉचमॅनला राहण्यासाठी इथं रूम आहे. आणि भरपूर दिवस झाले तर त्याच्यामध्ये आम्ही सामान वगैरे ठेवलेलं. हे बघा त्याच्यावर आतामध्ये बाटल्या वगैरे टाकलेल्या आहेत आणि पूर्ण असं धूळसारखी लागलेली आहे. तर रूम बघा मित्रांनो, हा इथं वरती एक जाळी बसवण्यात येईल, हे जेणेकरून आपली जी गरम हवा होते ती वरच्यावरून इकडनं ज्या खालती खिडक्या आहेत ह्या खिडक्याद्वारे आपल्याला गार हवा येईल. आणि खिडक्या पण भरपूर अशा मोठ्या सोडलेल्या आहेत. 3 खिडक्या एक क्लासरूमसाठी आहेत. आणि जी गरम हवा होईल ती वरच्या साईडनी म्हणजे वरच्या खिडक्यांद्वारे ही बाहेरच पडेल, ह्याच्या सगळ्या दृष्टीने ह्या 2 खिडक्या आणि इकडनं देखील 2 खिडक्या सोडलेल्या आहेत. इथं आमचं पूर्ण मटेरियल होतं. हे बघा वेल्डिंगचं काम चालू असताना हे जळलेलं फ्लोअर वगैरे भरपूर तसंच पडलेलं आहे. तर आता ग्रीट पण टाकलेलं आहे यांनी, ग्रीट खाली टाकलेलं आहे. तर उद्यापासून आम्ही इकडनं देखील हे काम चालू करणार आहे. तर प्रत्येक रूमची जर आपण बघितलं तर सेम तसंच बनवलेलं आहे ह्या साईडनी पण. आणि एवढं भारी लूक आहे का आपल्या समोरच्या साईडला हे चौमोळ्या आणि इकडनं देखील हा चौमोळ्या आपल्याला पाहायला मिळतो. आणि इकडं पण बाटल्या टाकलेल्या आहे. ह्या बाटल्या म्हणजे याचं देखील बांधकाम तुम्हाला दाखवतो मी. बाटल्यांचं देखील मस्त बांधकाम त्यांनी एक लूक येण्यासाठी हे बघा बाटल्यांचं मस्त बांधकाम केलेलं आहे. आणि तुम्हाला विश्वास पटणार नाही तर ह्या बाटल्यांपासून तिकडं जोतं पण त्यांनी घेतलेलं आहे, ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला. तर ह्या देखील क्लासरूमची ते बघा बाटल्यांचं जोतं एक मस्त छान असा लूक त्याला येणार. तर ते बघा बाटल्यांचं वरती जोतं काढलेलं आहे. आणि इकडं बघू तुम्हाला हे बघा इकडं पण बाटल्या भरपूर आहेत. अजून बाटल्यांचा प्लॅन आहे. तर हे पण क्लासरूम आहेत, हे देखील क्लासरूम आहेत. आणि पाठीमागचा एरिया जर केला तर पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात ही शाळा आहे. मस्त असा वेदश्री स्कूल इंग्लिश मीडियम इकडं हॉस्टेल होणार आहे. आणि पूर्ण जंगलामध्ये असं मस्त निसर्गरम्य वातावरण आणि मुलांना शिकण्यासाठी मस्त मन लागेल. इकडनं हा ग्राउंड बनेल आणि तिकडं हॉस्टेल बनणार आहे. आणि चारो साईडनी कंपाऊंड करून मस्त असं येईल. खिडक्या देखील मस्त मोठ्या सोडलेल्या आहे, जेणेकरून गरम होणार नाही. तर खरंच मित्रांनो आज आम्ही जे बाकी आहे काम वेल्डिंगचं ते करणार आहे. आणि स्पेस देखील मस्त मध्ये आहे. आणि दोन्ही साईडला क्लासरूम आणि समोर आपली ही एंट्री आहे. हे बघा एंट्री, तिथं स्लॅब टाकून पाण्याची टाकी राहील. तर अतिशय सुंदर असं हे आहे. आणि आता देखील आमचं काम चालूच आहे. तर हे बघा हे देखील 1-2 रूम आहेत. हे 2 पाखेच केलेले आहेत. आणि आपले जर बघतात हे 2 पाखे रूम आहेत. आणि इकडनं देखील 2 पाखे. आणि
पाठीमागचे जर बघितले आपण तर त्याच्या चौमोळ आहे, जेणेकरून जी बाहेरची वारा हवा येईल त्याच्याने आपले पत्रे उडणार नाही याच्या दृष्टीने. आणि बांधकाम पण एवढं परफेक्ट केलेलं आहे. कपरलिंगला पण बघा एकदम वेल्डिंग होलपास वगैरे नाही टाकतात, ती डायरेक्ट वेल्डिंग केलेली आहे त्यांनी. या पट्टे आपल्या बांधकामामध्ये फसवलेले आहेत, हे बघा बांधकामामध्ये फसवून आणि ती पट्टी डायरेक्ट पर्लिंगला वेल्डिंग केली जेणेकरून उडणार नाही गट्टूचं बांधकाम. फक्त इथं आणि खाली पण रिंग टाकलेली आहे. असं सुंदर असं मस्त काम केलेलं आहे ह्या शाळेचं. तर खरोखर तुम्हाला या शाळेला भेट द्या मस्त, आणि या शाळेला भेट देऊन जर ॲडमिशन असेल तर ॲडमिशन करू शकता. शाळेमध्ये क्लासरूम पण देखील भरपूर असा मोठा आहे आणि एरिया पण मस्त आहे. तर खरोखरच हे आपलं बांधकाम झालेलं आहे. समोर एंट्री अशा प्रकारे सुंदर असं हे वातावरणात जवळपासून काही अंतरावर ही शाळा आहे. म्हणजे कोर्टपासून रस्ता येतो इथं घोगऱ्याची मेटमधून, तिथं ती शाळा बांधण्यात चालू आहे. जूनमध्ये जवळपास पूर्ण काम होईल. आता याच्यावर लेंटर बाकी आहेत फक्त, आणि मस्त लुक येणार आहे. त्या साईडने ज्या गोणी आहेत त्याच्यावर पण एक भिंत राहणार, इकडनं एक भिंत राहणार आणि इकडनं टॉयलेटचं आहे. तर खरोखरच एकदम सुंदर असं आहे. आणि इकडं जे आहे आपलं हे एंट्रीचं राहणार आहे. इकडं हे वॉचमॅन सध्या इथं राहतात, तर ते राखण्यासाठी हे बघा हे मटेरियल आलं आज. तर आम्ही आज आलेलो आहे, तर कालच मटेरियल आलं, तर आता हे आम्ही काम चालू करणारच आहे. बघा बाटल्यांचं बांधकाम असं सुंदर, आणि हे देखील झाडाला जे बनवलं आहे ते देखील आपलं हे बाटल्यांचंच आहे. ते वाटत पण नाही का बाटल्यांचंच आहे. हे बघा मस्त सुंदर असं जोत्याचं देखील बांधकाम आहे. इथं गार्डन वगैरे वांगे वगैरे लावलेले आहेत. हे बघा बाटल्यांचं पूर्ण बाटल्यांचं बांधकाम, आणि मस्त अतिशय सुंदर असा लुक आहे त्याला. तर तुम्हाला देखील असं करायचं असेल तर खरोखरच मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा. आणि असं जर काम करायचं असेल तर आम्हाला खरोखरच आणि भेट द्या. तर बघा एकदम सुंदर अशी शाळा वाटते ही. अजून शाळेचं भरपूर काम बाकी आहे, तरी पण जूनमध्ये जवळपास शाळेचं तर काम होईलच. किरकोळ आपली कामं राहतीलच. तर बघा एकदम सुंदर अशी मस्त शाळा आहे. तुम्हाला जर खरोखरच जर त्याचं तर हे बघा मस्त वाटतं. बाटल्याचं बांधकाम, इकडनं नारळ वगैरे झाडे वगैरे लावलेले आहेत. तर तुम्हाला मी परत एकदा वरतून दाखवतो. बघा इकडं पूर्ण जंगल आहे, तरी पण पूर्ण कंपाऊंड केलं आहे. जुतं झालं, हे बाटल्यांचंच पूर्ण बांधकाम आहे. आणि ही आपली शाळा अतिशय सुंदर अशी वाटते. बघा एक नंबर अशी नजारा, आणि खरोखरच तुम्ही या भेट द्या. शाळा बघा मस्त इंग्लिश मिडियम, फुल इंग्लिश मिडियम इथं शाळा आहे. आणि फी देखील जास्त नाही आहे, खूप कमी आहे. तर बघू शकता तुम्ही शाळा एक नंबर असं लुक, आणि मस्त एंट्रीचं गेट वगैरे. तर खरोखरच मित्रांनो तुम्ही या आणि या शाळेला भेट द्या. बघा अतिशय सुंदर हा इथून एंट्री. इथं देखील गेटचं काम आपलं बाकीच आहे, आणि इथून ही एंट्री, आणि मस्त असं शाळा दिसते. तर बघा या तुम्ही, आणि आजूबाजूचा विचार केला तर पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात, कोणत्याही प्रकारच्या वाहनांचा आवाज नाही आणि कोणत्याही पक्षी वगैरे. मस्त इथून तुम्ही हे बघा काचा वगैरे टाकलेले आहेत. तर खरोखरच ही शाळा बोलल्यानंतर एकदम मस्त सुंदर लुक येईल आणि एकदम मस्त दिसेल. बघा अजून देखील पूर्ण काम आहे, तरी एवढी भारी वाटते. तरी जर पूर्ण काम झालं तर अतिशय सुंदर अशी ही शाळा दिसेल. आणि तिकडं हॉस्टेल बनणार आहे. बघा एक नंबर नजारा इथून वाटतो. हा एवढा मोठा ग्राउंडचा स्पेस, तिकडं पार्किंग वगैरे जर पुरांडा हे इकडनं, आणि हा रस्ता पूर्ण असा इकडनं हा उगऱ्याच्या मेटवरून जव्हारला इकडं वीटभट्टी वगैरे.
तरी पण एक साईडला मस्त शाळा वाटते आणि राहण्याची पण सुविधा इथं होणार आहे. तर तुम्ही खरोखरच या शाळेला भेट द्या आणि कसलाही विचार न करता पुढच्या वर्षी ॲडमिशन घ्या. मस्त पत्रे वगैरे. तर खरोखरच मित्रांनो, तर बघू आपण आता. तर तुम्हाला आता दाखवतो बाकीचं काय. आमचं आता काम चालू करणारच आहेत आम्ही. तर तुमचं देखील काम असेल तर आम्हाला सांगा आणि शाळेला देखील भेट द्या. मस्त पोरांचं शिक्षण आणि चांगल्या प्रकारे शिकवलं जातं. आता देखील त्यांची शाळा चालू आहे. जव्हार येथे जवळपास 8वीपर्यंत चालू आहे आणि ज्युनियर KG, सिनियर KG आणि 1ली ते 10वीपर्यंतची इथं शाळा आहे. तर तुम्ही या, ॲडमिशन घ्या आणि कामाबद्दल पण जर काम असेल तर कामाबद्दल पण सांगा आम्हाला. हे पूर्ण ब्लॉकचं काम आहे. तर खरोखरच या मस्त वातावरणात आणि एक नंबर असं मोकळ्या मैदानी असं ही शाळा आहे. कोणत्याही प्रकारचं प्रॉब्लेम नाही, कोणत्याही प्रकारचं गाड्यांचा आवाज नाही आणि मस्त इकडे देखील आता झाडे लावलेलीच आहेत. तर झाडांचं देखील काम चालू आहे. तर पूर्ण 4 साईडनं जनावर येणार नाही आणि कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी पूर्ण सुविधा इथं शाळेने केलेली आहे. आणि हळूहळू तर हे चांगलं डेव्हलप होईलच. बघा इकडनं देखील हे जंगलच आहे. इकडं भले सांगतात वजदार. तुम्ही बघा हे जुतं बघा किती उंच, जवळपास 7 फूट उंच असं जुतं घेतलेलं आहे. तर खरंच काही प्रॉब्लेम येणार नाही. तर या तुम्ही भेट द्या शाळेला. इथं वॉचमॅन आता देखील ते असतात सर्व काही. इकडं हे बघा पेंड्या वगैरे. तर या शाळेला भेट द्या. तर आम्ही आता पुढचं काम चालू करणार आहे. तर मित्रांनो ठीक आहे, आता आम्ही जे आमचं काम आहे ते आता चालू करणार आहे. तर ठीक आहे. तर मित्रांनो आता आपण ढाप्याचं माप घेणार आहे. इथं ढापा बसण्यासाठी 2 पर्लिंगा वेल्डिंग करण्यासाठी आपण पर्लिंगा कटिंगचं माप घेणार आहे. तर आपण आता माप घेऊ. तर आता माप झालेलंच आहे. आता आपण कटिंग करूया. कटिंगसाठी मटेरियल घेऊ, कटिंग करू. तर चला आता कटिंगसाठी. तर आपण आता वरचं माप, ढाप्यांचं माप काढलेलं आहे. तर आता आपण खालती ज्या पर्लिंगा कटिंग करायची आहे त्याचं आपण माप मेजरमेंट काढून घेऊ आणि कटिंग करू, जेणेकरून आपली जी वेल्डिंग आहे ती एकदम परफेक्ट बसेल वेल्डिंग आणि कटिंग पण
व्यवस्थित करून घेऊ आणि जे माप आहे त्या मापानुसारच आपण कटिंग करणार आहेत. वेल्डिंगला पण जास्त प्रॉब्लेम येणार नाही आणि जास्त गॅप वगैरे पडणार नाही. तर आपण आता याचं माप काढू, जे मटेरियल आणलेलं आहे आता. तर आता या पाईपांचं माप काढून आणि त्यांची व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. तर आपण कटिंग करूया. तर आपलं आता माप काढून झालेलं आहे. तर मित्रांनो, पूर्ण कटिंग करून झालेली आहे. तर आता आमचं वेल्डिंगचं काम चालू आहे. बघू शकता, हा आज एक पूर्ण गाळा करणार आहे. आजचा आमचा पहिलाच दिवस आहे, तर जरा वेळच झाला वेल्डिंग करायला. पण कटिंग वगैरे पूर्ण करून घेतली. बघा, त्या वेल्डिंगचं आमचं चाललेलं आहे काम. जवळपास आपला हा एक गाळा बाकी आहे अजून. बघा, एकदम बिल्डिंग एकदम नजारा निसर्गाच्या सानिध्यात. ही वेदश्री स्कूल इंग्लिश मीडियम. काही मटेरियल आम्ही वरती घेतलेलं आहे. आता फक्त वेल्डिंग करायची आहे. खरोखरच मित्रांनो, या शाळेला भेट द्या, बघून घ्या आणि तुमच्या मुलांच्या शाळेमध्ये टाकायचं असेल तर खरोखरच ॲडमिशन जूनमध्ये चालू होतील आणि जूनमध्ये ही शाळा चालू पण होईल. तर बघा, जर लहान पोरं असतील तर ॲडमिशन घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आता पूर्ण वेल्डिंग झाली आपली. इकडचे देखील आपली वेल्डिंग झाली, पण झाली. आणि समोर इकडची देखील ही वेल्डिंग झाली. एकदम मस्त पद्धतीने वेल्डिंग झालेली आहे. वेल्डिंगचं काम आता बघा, बघू शकता तुम्ही. तर आता जेवायची देखील वेळ झालेली आहे. तर आम्ही आता जेवायला जाणार आहे. आता हे 2 पाईप इकडे बसवायचे आहेत आणि दुपारनंतर मग हे पाईप बसवणार. तर आता जेवायला जाणार आहे आम्ही. पहा, एवढ्याला मामा राहतात तिथं आम्ही जेवायला जाणार आहेत. आम्ही दर दिवशी मोखाळा येथून अपडाऊन करतो.
दर दिवशी आम्हाला यावं लागतं. तर दुपारनंतर आम्ही याची वेल्डिंग करणार आहे. याची देखील आम्ही कटिंग आपण केलीच अशी याची कटिंग. तर दुपारनंतर आपण त्याची वेल्डिंग करणार आहे. बघा पुन्हा एकदा तसा शाळेचा नजारा बघू शकता. वॉचमी राहतात. तर बघा, तर भेटू नंतर आपण दुपारनंतर भेटूया. चला